श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज म्हणतात, नम्रपणे शांतपणे कसे वागावे, रागावर नियंत्रण कसे ठेवावे, तसेच कोणासोबत बोलताना कशा प्रकारे बोलावे, कशाने आपले मन प्रसन्न राहील, त्यासाठी काय करावे, कशा पद्धतीने आपण बोलावे, काय करू नये, ते या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मी आज तुम्हाला शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव्य करतो असे स्वामी समर्थ महाराज म्हणतात. तर स्वामी महाराज अजून काय काय म्हणतात आपण ते आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चढलेला मोठा आवाज. आपल्याला स्वामी म्हणतात की घरामध्ये जास्त जोरात आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा वेग हा शांत ठेवावा. तसेच स्वामी म्हणतात, घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे. घरातील नोकरवर्गावरही जास्त जोरात आरडाओरड करू नये, कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋणलहरी अशुभ अनुभव देऊ लागतात. तसेच अचानक पोट बिघडते, भूक मंदावते, अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच जास्त जोरदार आवाजात रागवणे किंवा शिव्या देणे हे अशुभ लहरींची शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये. मग स्वामी एक उदाहरण देतात. गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो, तसा आपलाही राग आवरला जातो. शुभलहरींचेही तसेच आहे. 12,000 मैलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. 25 वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीने उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गाईला पाना फुटतो. तसेच एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंदाची लहरी आपल्याला उत्साही वाढवितात. एखाद्या सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही, थँक्यू म्हणणार नाही, पण त्याच्या मनातून निघणाऱ्या आनंद लहरींमुळे तुमच्या शरीराभोवती एक विशिष्ट चुंबकीय तरंग तयार होऊन तुम्हाला काहीतरी वेगळाच असा आगळावेगळा उत्साह वाटेलच. म्हणून दानधर्माचे अपार महत्त्व आहे. फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे. ती दाहक बोलण्याने अपमानित होते. म्हणून स्वामी महाराज म्हणतात, संवाद साधताना, मंत्रपठन करताना, स्तोत्रे म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना आपला स्वर कमालीचा मृदू असावा. भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा, पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या आरडाओरड करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, नम्रपणे बोला.
शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल, नाहीतर सगळं व्यर्थ आणि देखावा राहील, असे श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात. त्यामुळे सर्वांशी बोलताना वागताना नम्रपणे शांतपणे वागावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.